न फ्रेश होता न होता हा गुळाचा शिरा पाहून माणूस डायरेक्ट बसला इथे खायला. गरा गरा काय करायला दही खिचडी गरा गरा. रव्याला गरम म्हणतो का? मित्रांनो, मला एक सांगायचं आहे की हा जो शिरा बनवलाय ना शिरा, तर त्यामध्ये असं एक स्मोकी फ्लेवर. नमस्कार मित्रांनो, तर विषय असा आहे की आत्ताच मी रूमवर आलेलो आहे. ठीक आहे, आज ऑफिसला गेलो होतो, ऑफिस होतं आज आपलं, आणि आत्ताच आलेलो आहे मी. आणि भूक लागली आहे खूप, त्यामुळे मी अशी मस्त काकडी खातोय. ठीक आहे, एक नंबर माझ्या इथे काकडी खायला. तर आता बघूयात काय प्लॅन आहे. आज असं काही प्लॅन ठरलेलं नाही काय बनवायचं, पण सकाळी आम्ही बनवली होती चण्याची भाजी. चणे आहे की नाही, हरभरा चना मसाला बनवला होता. असा क्लास झाला चना मसाला, आणि अगेन मी तुम्हाला दाखवू शकत नाही, पण एक नंबर झालेला आणि खूपच सुंदर बनवला होता आपल्याच सुयोग भाऊंनी. सो हे असं होतं. पण ठीक आहे, आता आजचं बघूयात काय प्लॅन होते. आज चाललंय बनवूयात नवीन, प्रत्येकदा आपण गुळाचा शिरा बनवायचा असं चाललंय, पण डोंट नो काय होतं पुढे. पण इकडे बघू शकता तुम्ही असे मस्तपैकी सुयोग भाऊ पडलेले आहेत छानपैकी. त्या मला लागली भूक, असं मस्तपैकी खातोय. तर सांगतोच तुम्हाला काय बनवतो काय नाही. चलो, तर मी काय म्हणतो तुम्हाला, बोल का थोडंसं. आपण राईस बनवू. आपली भाजी आहे राईट, आणि त्या भाजीसोबत तुम्ही नीट येत नाही, नीट बसाय खाली कुठं. ओके, हां, तर राईस बनवू. ओके राईट, आणि भाजी तर आहे, राईस आणि भाजी खाऊया. ओके, ठीक आहे, चण्याची भाजी आपली आहे सकाळची, आणि एक्स्ट्रा काय खाऊ शकतो मग काय बनवू शकतो. हां, मग शिरा थोडासा बनवून टाकू, आणि तेल तुम्हाला कशाला लागतंय, तेलचं होऊन जाईल ना. अरे बाबा, उद्या सकाळच्याच भाजीसाठी तेल अहो, लागतंय. सकाळी दुसरं काहीतरी बनवू ना. सकाळी उद्या सकाळी त्या दिवस पोहे बनवू आपण. अरे पोह्याला तेल पोह्यासाठी लागायचं. पण तेल लागतं ना बाबा. कसं करायचं मग आता, म्हणणं काय तुमचं? विदाऊट तेल पाण्यात बनवावं लागेल. कुणाला भाऊंना सांगा ना कॉल करून आणा म्हणून तेल पॅकेट. तुम्ही कसा खायचा बिनकामाचा. आपण तोपर्यंत राईस बनवू आणि शिरा बनवायला घेऊ. अरे मला काम आहे थोडं. नाही, काम काय करून देतो. पहिलं खायला बनवू काहीतरी, भूक अरे लागली राव. 10 मिनिटात येतो मी, अवघ्या 10 मिनिटात. काय तुमच्या बरोबर मी आलो जेवायला. अरे मला डिटर्जंट पावडर आणायचा आहे कपडे धुवायसाठी. धुवा ना कपडे. हाँ? आज काय कपड्याचं लगेच तुमचं? अरे मेरे को घूमने जाना है रे दादा. कधी? परवा? परवा सकाळी निघतो मी. 2 दिवस तुम्ही नाहीत आता यार. आपलं जे ठरलं होतं ना, आपण काहीतरी बनवणार आहेत छान, काहीतरी एक सिरीज आणणार आहेत, ते यांच्यामुळे राहते. हे सॅटर्डे संडे बाहेर जातात. कशी सिरीज बनवणार आहे सांगा बरं तुम्ही. नेक्स्ट सॅटर्डे संडे आहे. व्हॉट इज दिस यार. आणि लास्ट सॅटर्डे संडे आणखी मी माझ्या गावी जाईल. गणपती बाप्पा मोरया. म्हणजे तुम्ही नाही तर का तू जाणार नाही गणपतीला? बघू 1-2 दिवस. चलो मित्रांनो, मग बघतो आम्ही काय होतं ते, त्यानुसार तुम्हाला सांगतो. हे केलेली होती, तर ही भाजी आहे. सो आपण आता काय करणार आहे, त्याला थोडीशी वाढवणार आहेत ह्या भाजीलाच, आणि मस्त राईस टाकणार आहेत. व आपले सुयोग भाऊ मस्त असं राईस धुवून घेत आहेत. ठीक आहे, आणि राईस धुवून झाल्यानंतर मग आपण राईस लावूयात. आणि माईट बी काय करायचं मग आपण पहिलं, मग झोपून जाईल. नाही आपण शिरा बनवायचा आहे ना. शिरा पण थोडासा बनवायचा चाललाय, तर तुम्हाला दाखवतो गुळाचा शिरा त्या दिवशी सारखा मस्त वेगळे. मित्रांनो, आपण काय करतोय आता, हे मस्त पाणी घेतोय गुळासाठी. ठीक आहे, आपल्याला गुळ राईस करायचा आहे, ते सॉरी गुळ शिरा करायचा आहे. आणि गुळ शिरासाठी हे बघा मस्त आपण पाणी घेतलेलं आहे. ठीक आहे, हो जरा नाही पाणी ठेवा त्यात. एक मिनिट, हे किती घेतो एवढं? ठीक आहे, त्यानुसार. आणि आता हे जरा थोडीशी फोडणी देत आहेत भाजीला. आपल्याकडे जी भाजी उरली होती आपण त्या भाजीतच बनवतोय. ठीक आहे, बॅचलर्स लाईफ यु नो वाईज बॅचलर्स लाईफ. तो आपण तसं करतोय डायरेक्टली. आणि त्यामध्ये थोडंसं कढीपत्ता वगैरे बघा असं मस्तपैकी करतोय वगैरे. हां, कढीपत्ता वगैरे तेल वगैरे टाकून आपण मस्तपैकी करतोय. फोडणी देण्यासाठी आपण काय काय टाकले आज? आज आपण एकदम सिंपल मध्ये काम केलं आहे, कारण आपली भाजी ऑलरेडी तयार होती. त्यात आपल्याला थोडंसं त्याला वाढवायचं होतं. ओके,
आधी तेल टाकलं, हम्म, तेलामध्ये कढीपत्ता टाकून दिला हम्म. आणि गोडनिंबाचा त्याला थोडीशी टेस्ट येण्यासाठी कढीपत्ता टाकलाय का? हा, yes. ओके. आम्ही आमच्याकडे गोडनिंबाचा पाला म्हणतो. हम्म, त्यामध्ये थोडासा हिंग टाकला, बरं. थोडस तिखट टाकलं, मीठ टाकलं, ओके. थोडीशी हळद टाकली हम्म. आणि अद्रक लसूणचा थोडा पेस्ट, तोच पेस्ट टाकला. कांदा वगैरे आपण- म्हणजे असं व्यवस्थित रेसिपी तयार झालेली आहे मित्रांनो. तर विषय कसा आहे की आपल्याकडे ना ह्या चॅनलवर आपल्याकडे व्लॉग्स तर आपला असतातच, पण त्यामध्ये आपण एक रेसिपी एक कॉन्टेंट आपला देतोय आपण की ह्या रेसिपी देखील तुम्हाला करता यायला पाहिजेत किंवा काही करायचं असेल विशेष काही तर तुम्ही ह्या रेसिपी बघून करू शकता. तुम्ही नॉर्मली आपण हे टाकल्यानंतर चना मसाला नेहमी त्यामध्ये ऍड करतो आणि नंतर Right. पाणी टाकतो, पण यावेळेस आपण आधी पाणी टाकलं आणि नंतर चना मसाला टाकला. बरोबर. कारण आपल्याकडे सांगा कारण एका शेगडीवर आपला कुकर आहे, Right. आणि दुसरी शेगडी आपल्याकडे खाली आहे, हा. तिसरी शेगडी आपल्याकडे नाहीये, हा. त्यामुळे आपण इथे टाकतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपण बराच वेळ झाला कुकर लावून कुकरचं झाकणच नाही लावलेलं. बरोबर आहे. त्यामुळे आधी पहिले झाकण लावून घेऊ. पहिलं झाकण लावून घेऊया. तुम्हाला एखादी रेसिपी वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगत राहा. जसं की आपण आता मागे बनवला होता लाईक गुळाचा शिरा. तर गुळाच्या शिरासारख्या जर रेसिपी तुम्हाला हव्या असतील तर आपल्या सुयोग भाऊ नक्कीच रेसिपी वगैरे पण देऊ शकतात. त्यामुळे तुम्ही कमेंटमध्ये सांगत चला, आपण त्या प्रकारे रेसिपी देखील ट्राय करूयात नवीन नवीन. काय करून राहिला नागेश भाऊ? आपल्याला काय खायचं आहे? गुळाचा गुळाचा शिरा. राईट. गुळाचा शिरा. विषय चाललेला आहे व्यवस्थित. घालून गेलो ना, मोबाईल पडला? हो, शॉर्ट घालून गेलो ना. आत्ता पडला? आता रे. मग कुठं सापडला तुम्हाला? जसा पडला मला काहीतरी पडल्यासारखं जाणवलं, हम्म. मी तरी समोर निघालो. अरे मोबाईल नाही आपल्या खिशात. पाहिलं मोबाईल पडला आणि दगड होती तिथे पूर्ण. हा का? हे होतं इथं आपलं गुळवणी. इथे होणार आहे मस्त शिरा. मग गुळवणी म्हणजे कसं की गुळाचं आपण पाणी करतोय आणि ते आपण गऱ्यामध्ये टाकून त्याला चांगलं परतून त्याच्यानंतर होते खराब होईल. तर गरा तुपात टाकला जातोय आणि मापात टाका बरं का, नाहीतर जास्त पण नको व्हायला. पण ठीक आहे, होऊन जाईल, काय नाही. मला तर खायचंच आहे, होऊनच जाईल चांगल्या प्रकारे. हो, खूप जास्त होईल. नाही होत. ठीक आहे. गरा गरा हो 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 गरा गरा बहकी चुनरिया रे गरा काय गरा काय गरा 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 काय गरा गरा बहकी चुनरिया रे गरा गरा. रव्याला गरा म्हणता काय? आमच्याकडे गराच म्हणतात. आमच्या इकडे रवा म्हणते भाई. काय नाही, तुम्ही सांगू नका आम्हाला असलं रवा पिवा. गरा 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 रवाच म्हणते ना भावा. तुम्हाला ते गाणं माहित नाही का? जरा जरा की चुनरिया रे जरा जरा. तसं मी तयार कोई केलं. लगने लगा है प्यारा कोई लगने लगा है प्यारा 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 रे गरा गरा. प्यारा प्यारा लगने लगा है कोई प्यारा प्यारा रे गरा गरा. बघू शकता मित्रांनो, असं मस्त उकळतं इथे. ठीक आहे, गुळाचं पाणी आणि ते आपण तिथे मस्त असं शिरा आपला भाजलेला आहे. त्या भाजलेल्या शिरामध्ये आपण आता गऱ्यामध्ये आपण असं मस्तपैकी हे टाकणार आहे आणि शिरा बनवणार आहे. बघा मित्रांनो, असं मस्तपैकी जे टाकलेलं आहे सगळं गोड होणार आहे. आपण मस्त शिरा, गोड शिरा होणार आहे, मस्त गोड. काय म्हणता? मस्त होणार आहे. एक नंबर. साला एवढं पाणी टाकलं, आता काय तर शिरा बनते. कशाचं? झाली. आता काही शिरा बिरा बनत आता काय तर नाही. शिरा आता तुम्हाला प्यावा लागतो शिरा. बनवली पण नाही, ते गुळाचं ऍक्च्युली काय होतंय, मला वाटतं ते असं फुगते. ऍब्सॉर्ब होऊन जाते ते आणि पाणी सगळं गुळाचं असलं. पण मला वाटतं साखरेचं नाही बनवणार एवढं. नाही, साखरेचं हा का? तर मित्रांनो, हे बघा इथे मस्त असा शिरा तयार झालाय आपला. ठीक आहे, इथे आपला राईस आहे आणि इथे आपली भाजी आहे. चला घ्या आता पटकीने. कसं झालंय तुम्हाला सांगतो. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. कसं झालंय बघतो. लागली. हे बघा मस्त पैकी असं जबरदस्त मध्ये विषय झालेला आहे. ठीक आहे, मला वाटत होईल पण नाही म्हणा मित्रांनो.
तर कुणाल भाऊंसाठी वेगळा भात करावा लागणार आहे असं मस्तपैकी. ठीक आहे, सारं सांग. ठीक आहे, आणि एकच थोडंसं पाणी आय थिंक जास्त झालं. नाही जास्त नाही झालं असं पाहिजे थोडंसं. हे असं बारीक करायचं, असं करायचं आणि मस्तपैकी अप्रतिम अप्रतिम एक नंबर झालं. तिला थोडा तासा घ्यायचा. कुणाल भाऊ, मला असं वाटतंय तुम्ही डबा धुतल्यानं लावता म्हणून नाही लावलाय. मित्रांनो, मला एक सांगायचं आहे की हा जो शिरा बनवलाय ना, शिरा, तर त्यामध्ये असं एक स्मोकी फ्लेवर येतो. तो चांगला काय केल्यामुळं, परत जास्त भाजल्यामुळं तो असा क्लास आणि असा अप्रतिम लागतो शिरा. आणि त्यामध्ये ते असं गुळाचं जे पाणी ते थोडंसं जास्त झाले, त्यामुळं तो ती जी टेस्ट आहे ना, थोडस जास्त म्हणजे बरोबर झालंय. पण तो जो गोडपणा आहे, गोडपणा इथे बघू शकता. इथे न फ्रेश होता न होता हा गुळाचा शिरा पाहून माणूस डायरेक्ट बसलेला इथे खायला. हा गुळाचा शिरा डायरेक्ट खायला बसलेला आहे माणूस, काहीच न करता न आवडता, ऑफिस बसून आवडून. म्हणजे तुम्ही बघू शकता की कसला अप्रतिम झालाय शिरा. आणि मी दार उघडता बरोबर मला शिऱ्याचा स्मेल, सुगंध स्मेल नाही म्हणता येणार, सुगंध, फ्रॅग्रन्स एक नंबर, एक नंबर, जस्ट एक नंबर. बरोबर. मित्रांनो, आत्ताच झालेलं आहे आपलं सगळं जेवण वगैरे करून. तर हे होतं आजचं असं सगळं स्केड्यूल. ठीक आहे, तर सांगतो आता पुढे परत काय होतं काय नाही. तर आजचं तर काय आता झालं, आपण पुढच्याच ब्लॉगमध्ये भेटणार आहोत. पण सांगतो तसं उद्या काय होतं. उद्या तर आपलं माइंड बी मला ऑफिसला जावं लागणार आहे, त्यामुळे बघूयात काय होतं. ठीक आहे, चलो मग आता उद्या बघूयात. उद्या पालक भजी बनवायचा प्लॅन चालू आहे, पण बघूयात कसं. पालक भाजी परत सकाळी सुकी. ओके, ठीक आहे, सुकी पालक भाजी आपण सकाळी बनवणार आहोत. ठीक आहे, पालक भाजी नाही येत, लक्षात ठेवा, पालक भाजी आहे. तर नाही आवडते, काय प्रॉब्लेम नाही, मला सगळं आवडतं. नाही आवडतं, रस्त्यावाली पण आवडते, पण आपण परवाच केली ना, त्यामुळे मी म्हटलं. तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, आपण सुकी पालक भाजी खाणार आहेत. आणि सुकी पालक भाजी नाही, रस्त्यावाली कशाला, मला ती टिफिनमध्ये सगळा प्रॉब्लेम होऊन जातो. बरं ठीक आहे, तेवढी पालक भाजी नाही मग आणावं लागेल. बरं ठीक आहे, बघूयात काय प्लॅन होतं, तुम्हाला सांगतो तसं. आमचं काहीतरी ठरलं वेगळंच उद्यापर्यंत, पण असं होतं सगळं हे दिवस. तर चॅनल तुम्हाला जर व्लॉग्स आवडत असतील तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. तर विषय असा आहे, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तुम्हाला आवडत असेल, नसेल आवडत तरीही कमेंट करा का नाही आवडत येते. ठीक आहे, आणि असाच सपोर्ट करत राहा. ठीक आहे, चलो बाय बाय.